नमस्कार. तर अखेर सीईटी 2025-26 ची अधिकृत सूचना आलेली आहे आणि आज आपण यातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तारीख आणि प्रत्येक नियम एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आणि हो, सगळ्यात मोठी बातमी, ज्याची आपण सगळे वाट पाहत होतो. 2025-26च्या सीईटी परीक्षेचं वेळापत्रक आता जाहीर झालंय. म्हणजे आता तयारी कधी आणि कशी करायची याचं पक्कं नियोजन सुरू करायला हरकत नाही. चला, सगळ्यात आधी बघूया सर्वात महत्त्वाच्या तारखा. म्हणजे ही परीक्षा नक्की होणार तरी कधी आहे. या तारखा कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. 14 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2025. म्हणजे साधारण 2 आठवड्यांचा हा कालावधी आहे. याच काळात सगळ्या महत्त्वाच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये दुसरं काही प्लॅनिंग अजिबात नको. ओके, तर हा झाला परीक्षेचा एकूण कालावधी. पण यात आपल्या परीक्षेची नेमकी तारीख कोणती? चला आता तेच शोधूया. हे बघा, ही एकच सीईटी परीक्षा किती वेगवेगळ्या संधींची दारं उघडतीये. यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी, पोलीस भरती आणि अगदी जेएमएफसी पर्यंत. म्हणजे आपण ज्या क्षेत्रासाठी तयारी करतोय ती परीक्षा यात आहे की नाही हे एकदा नीट तपासून घ्या. आणि हे आहे संपूर्ण वेळापत्रक. आता आपलं काम काय, तर आपण ज्या परीक्षेसाठी अर्ज केलाय ती यादीत शोधायची आणि त्यापुढची तारीख आणि संस्थांची नावं नीट बघून घ्यायची. जसं की यूपीएससीची परीक्षा बघा, 14 आणि 15 सप्टेंबरला आहे. तर जेएमएफसीची परीक्षा एकदम शेवटी म्हणजे 27 सप्टेंबरला आहे. चला, तारखा तर आता माहीत झाल्या. पण परीक्षेला जायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? प्रवेशपत्र. ते कसं मिळवायचं ते आता बघूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये आहे. ही 2 टप्प्यांची प्रक्रिया समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, पहिल्या टप्प्यात म्हणजे परीक्षेच्या 6 दिवस आधी फक्त परीक्षेचं शहर कळेल, म्हणजे प्रवासाचं नियोजन करता येईल. आणि मग येतो दुसरा टप्पा, परीक्षेच्या 3 दिवस आधी. यात आपल्याला आपला फायनल परीक्षा केंद्र, रोल नंबर आणि वेळ कळते. आणि हो, हेच आहे ते प्रवेशपत्र, ज्याची प्रिंट काढायची आहे. आणि हे प्रवेशपत्र डाउनलोड करायची प्रोसेस तशी सोपीच आहे. ज्या पोर्टलवर अर्ज केला होता तिथेच जायचं, आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करायचं, डाउनलोड ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं, माहिती बरोबर आहे का ते बघायचं आणि PDF डाउनलोड करायची. पण सगळ्यात महत्त्वाची स्टेप कोणती? शेवटची. त्याची प्रिंट काढायला अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, प्रवेशपत्र हातात आलं, परीक्षेचा दिवस उजाडला, आपण केंद्रावर पोहोचलो. आता तिथे कोणते नियम पाळावे लागतील? चला, तेही बघून घेऊया. आणि एक लक्षात घ्या, हे नियम म्हणजे फक्त सूचना नाहीत, ते बंधनकारक आहेत. खरंच, एक छोटीशी चूकसुद्धा आपल्याला परीक्षेपासून दूर ठेवू शकते. त्यामुळे आत्ता जे सांगणार आहोत त्याकडे नीट लक्ष द्या. यातला प्रत्येक नियम महत्त्वाचा आहे, पण 2 गोष्टींवर खास लक्ष द्या. पहिलं म्हणजे वेळेवर पोचा, उशीर झाला तर प्रवेश मिळणार नाही. दुसरं म्हणजे आपल्याकडे ते फायनल प्रिंट केलेलं स्टेज 2चं प्रवेशपत्रच हवं. मोबाईलमधली कॉपी अजिबात चालणार नाही. आणि हो, प्रत्येक परीक्षेसाठी वेगळं प्रवेशपत्र लागेल आणि एकदा मिळालेलं केंद्र बदलता येणार नाही. आता असं होऊ शकतं की प्रवेशपत्र डाउनलोड करताना काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला. मग काय करायचंय? घाबरायचं काहीच कारण नाही. त्यासाठी एक प्रॉपर हेल्प डेस्क सिस्टीम आहे. जर प्रवेशपत्र डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर आपण ज्या संस्थेमार्फत अर्ज केलाय त्या संस्थेचा नंबर यादीत शोधायचा आणि थेट त्यांना फोन लावायचा. सोपं आहे. आणि समजा फोन नाही लागला तर मदतीसाठी हा एकच ईमेल आयडी आहे. एक सल्ला आहे, याचा एक स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. ऐन वेळी ही माहिती खूप कामाला येते. आणि शेवटी बार्टीच्या महासंचालकांकडून सर्व उमेदवारांसाठी एक शुभेच्छा संदेश. ह्या संदेशानेच ह्या अधिकृत सूचनेचा शेवट होतो. तर बघा, आता तारखा निश्चित आहेत, नियम स्पष्ट आहेत आणि सगळी प्रक्रिया आपल्यासमोर आहे. आता फक्त एकच गोष्ट उरली आहे, ती म्हणजे आपली तयारी. या परीक्षेसाठी आपली रणनीती काय असणार आहे यावरच आता सगळं काही अवलंबून आहे. परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.